2-3 दिवसांपूर्वी पुणे पोलीस अहिल्यानगरला आले. केडगाव उपनगरातून त्यांनी तिघांना ताब्यात घेतलं. फसवणूक प्रकरणात ही उचलबांगडी झाल्याचं सुरुवातीला सांगितलं गेलं, परंतु नंतर एक धक्कादायक कथानक समोर आलं. हे प्रकरण होतं पुण्यातील रांका ज्वेलर्सच्या फसवणुकीचं. पुण्यातील लक्ष्मी रोड रस्त्यावरील या सुवर्ण पेढीत 1-2 नाही तर तब्बल 18-19 कोटींची फसवणूक झाली होती. ही फसवणूकही अत्यंत स्मार्ट पद्धतीने केली गेली होती. 40-45 वर्षे इमाने इतबारे काम करणाऱ्या त्यांच्याच कर्मचाऱ्याने हा हात मारला होता. हात मारणारा जरी पुण्याचा असला तरी या लुटीची मास्टरमाइंड नगरमधील एक कुटुंब असल्याचं समोर आलं. पुण्याच्या पोलिसांनी याच नगरी टोळीला उचललं. फिर्याद, तपास आणि अटक हा सगळा प्रकार जेव्हा उघड झाला तेव्हा हे नगरी कनेक्शन किती डेंजर होतं हे उघड झालं. हे सगळं प्रकरण नेमकं काय आणि हा जांगड गुत्ता नेमका कसा झाला हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट ॲनालिसिस. पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात 23 एप्रिलला एक फसवणुकीची फिर्याद दाखल झाली. फिर्यादी होते प्रसिद्ध रांका ज्वेलर्सचे संचालक श्रेयस अशोक रांका. श्रेयस रांका यांच्या फिर्यादीनुसार त्यांच्या लक्ष्मी रोड येथील दुकानात 1 ऑक्टोबर 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत तब्बल 18,72,00,000ची फसवणूक झाली होती. विश्रामबाग पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं. खंडणी विरोधी पथकाने या प्रकरणाचा तपास केला. याच तपासात काही धक्कादायक बाबी उघड झाल्या. रांका यांच्या दुकानात गेल्या 40-45 वर्षांपासून कामाला असणाऱ्या त्यांच्या मॅनेजरनेच हा हात मारला होता. प्रशांत कांतीलाल बर्मेचा असं या मॅनेजरचं नाव होतं. त्यांचं वय आहे 61 वर्षे. आता हाच बर्मेच्या एका महिलेच्या व तिच्या कुटुंबाच्या नादी लागून कसा गुन्हेगार झाला हे सगळं पोलिसांनी उघड केलं. आता या सगळ्या प्रकरणाचा मास्टरमाइंड हा बर्मेचा की त्याच्यासोबत असणारं हे कुटुंब हे पोलीस तपासतायत. आता हे प्रकरण समजून घ्यायचं म्हटल्यावर तुम्हाला अगोदर जांगड हा शब्द माहिती हवा. जांगड हा शब्द व्यवहारात अनेकदा वापरला जातो. दुकानदार, व्यापारी यांचे व्यवसाय हे या शब्दाभोवती अनेकदा चालतात. आता जांगड म्हणजे काय? मराठी शब्दकोश पाहिला तर जांगड म्हणजे परत करायच्या बोलीवर मोघम मानलेला माल. म्हणजेच पसंत करण्यासाठी एखादा व्यावसायिक दुसऱ्या व्यावसायिकाकडून माल आणतो आणि तो काही दिवसांनी परत नेऊन देतो. तो पसंत झाला तर त्याचे पैसे दिले जातात आणि लागेल त्या क्वांटिटीत माल उचलला जातो. थोडक्यात इंग्रजीत अप्रुव्हल तत्वावर आणलेला माल म्हणजे जांगड. रांका ज्वेलर्समधून झालेली ही 19 कोटींची लूट ही याच जांगड प्रकारातून झाली. माल द्यायचा आणि त्याचं बिल न करता तो जांगड दाखवायचा, असं हे सगळं प्रकरण होतं. म्हणूनच आम्ही थंबनेलला जांगड गुत्ता हा शब्द वापरलाय. जांगड मालातून तो गुत्ता किंवा ग्रामीण भाषेत गुत्ता झालाय, तोच हा जांगड गुत्ता. आता ही घटना एखाद्या साऊथच्या सस्पेन्स चित्रपटाप्रमाणे सुरू झाली. संशयित आरोपी प्रशांत बर्मेचा हा रांका ज्वेलर्समध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कामाला होता. रांका ज्वेलर्सने 1992 साली पुण्यातील लक्ष्मी रोडला आपली शाखा सुरू केली. प्रशांत बर्मेचा हा त्यापूर्वीपासूनच रांकाचा कर्मचारी असल्याने या नव्या शाखेतील कारभार कंपनीने त्याच्या हाती सोपवला. अनुभव असल्याने रांका ज्वेलर्सने बर्मेचा याच्यावर या दुकानातील मॅनेजर पदाची जबाबदारी दिली. सोने आणणे, दागिने बनवणे, ज्या व्यापाऱ्याकडून सोने घेतले त्याचा व्यवहार ठेवणे, दागिन्यांची विक्री करणे, या सगळ्याचा हिशोब ठेवणे, अशी सगळी जबाबदारी याच बर्मेच्या याच्यावर होती. याच बर्मेच्या याची 8 महिन्यांपूर्वी एका ग्राहक महिलेसोबत ओळख झाली. त्या महिलेचे नाव होते कविता रमाकांत पराळे. ही कविता नगरमधील केडगावची होती. पती रमाकांत व मुलगी मधू उर्फ महेश्वरी सोबत ती रांका ज्वेलर्सच्या लक्ष्मी रोड शाखेत आली होती. आता ग्राहक म्हणून झालेली भेट पुढे मैत्रीत बदलली. कविता कायम या दुकानात खरेदीसाठी यायच्या. या पराळे कुटुंबाची मॅनेजर प्रशांत सोबतच नाही तर इतर स्टाफशीही चांगली ओळख झाली. ही ओळख एवढी वाढत गेली की हा प्रशांत बर्मेच्या नंतर केडगावात येऊन राहू लागल्याच्याही चर्चा आहेत. याच ओळखीतून नंतर एक भयानक कट शिजला. 1 ऑक्टोबर 2025 ते 31 मार्च 2026 या काळात हेच पराळे कुटुंब तब्बल 139 वेळा रांका ज्वेलर्समध्ये आलं. कधी कविता, कधी त्यांचा पती रमाकांत, तर कधी थेट मुलगी या दुकानात यायची. प्रत्येक वेळी मॅनेजर बर्मेचा याने या कुटुंबाला कधी 2, कधी 5, कधी 10 तर कधी 15 तोळ्यांचे दागिने दिले.
6 महिन्यात बर्मेचा याने पराळे कुटुंबाला 12,800 ग्रॅम वजनाचे दागिने दिले. त्यांची बाजारभावाने किंमत झाली 18,75,00,000 रुपये. आता पराळे यांनी हे दागिने रोखीने खरेदी केले का? तर नाही. मॅनेजर बर्मेचा हा पराळे कुटुंबाला जांगड म्हणजेच अप्रुव्हल तत्वावर दागिने द्यायचा. दुकानाचे बिल न देता परस्पर कम्प्युटरवर नोंद करून हे दागिने दिले जायचे. जानेवारी 2026 मध्ये तर याच दुकानात मॅनेजर बर्मेचाने वेगळाच कहर केला. दागिने व पैसे ठेवण्याच्या दुकानातील तिजोरीतून बर्मेचा याने रोख 72 लाख रुपये कविता पराळे यांना दिले. दुकानात सीसीटीव्ही असल्याने हा लेनदेन दुकानाबाहेर झाला. दुकानातील शिपायाने 72 लाख रुपयांची पिशवी बाहेर मर्सिडीज कारमध्ये बसलेल्या कविता यांच्या हातात नेऊन दिली. हे सगळं झालं, पण मार्च एंडला हे सगळं बिंग फुटलं. दुकानाचं वार्षिक ऑडिट सुरू असताना दुकानातील 12,800 ग्रॅम वजनाचा हिशोब लागेना. शिवाय तिजोरीतील 72 लाखांचाही हिशोब जुळेना. त्यानंतर मालक रांगा यांनी या प्रकरणाची दुकानात चौकशी केल्यावर त्यांना धक्काच बसला. दुकानाचा मॅनेजर प्रशांत कांतीलाल बर्मेचा यानेच हा हात मारल्याचे चौकशीत समोर आले. त्यानंतर रांका यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर फिर्याद दिल्यावर हे सगळं कांड बाहेर आलं. पोलिसांनी अहिल्यानगरमधील केडगावमधून सर्वांना ताब्यात घेतलं. पराळे यांची घराची झडती घेतली असता घरातून 3,90,72,000 रुपये किमतीचे 3 किलो 552 ग्रॅम सोन्याचे दागिने, 3,30,000 रुपयांचा मोबाईल, 1,30,00,000 रुपयांची मर्सिडीज बेन्झ कार आणि 80 लाख रुपये रोख असा तब्बल 5,24,82,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला. आता ही मैत्री, ओळख आणि एकूणच जांगड गुत्ता कसा झाला याचा तपास सुरू आहे. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.